खऱ्या अर्थानं व्यासपीठावर असणारी जी मंडळी, कार्यकर्ते मंडळी खरी प्रत्येक कार्यामध्ये आवर्जून भाग घेऊन प्रगती पथावरचा मार्ग शोधणारी ही मंडळी आहे. व्यासपीठावर सगळ्यांची नावं घेत नाही. आवाज वाढवा जरा, आवाज कमी होतोय बरं का. आणि उच्च माध्यमिक विद्यालय कानगाव म्हणे गाडा वेला वजनी शिकरो मेला हेलपाडे. पोरांनी एकदम शिक्षकाने त्याच्या आजवर हजर व्हायचं असं करता कामाच ना. कारण अतिशय सुंदर अशी शिक्षक श्रेणी ह्या कानगावच्या शाळेला भेटलेली. पहिल्या प्रथम मी या शाळेतील सर्व शिक्षकांचं, सरांचं आणि आपल्या मुख्याध्यापकांचं आणि जे काही माता भगिनी शिक्षण शिकवायला असतील त्यांचं पहिल्या अर्थाने टाळ्या वाजवत जोरदार पोरांनो स्वागत करतो. त्यांना धन्यवाद. आजच्या या बिघाडत्या कलियुगामध्ये खरोखर मुलांना चांगलं शिक्षण देणारं, चांगल्या ज्ञानाची दिशा दाखवून देणारं हे आदर्श असं विद्यालय असून या विद्यालयातील शिक्षक सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे मुलांवर लक्ष देऊन मुलं घडवण्याचं काम करतात. कारण बऱ्याच शाळांमध्ये आम्ही भेट देतोय, आता काही खरं राहिलेलं नाही. आणि जर तुम्हाला शिक्षक चांगले भेटले असतील पोरांनो तर निश्चित तुम्ही तुमच्या आयुष्याचं कल्याण कसं कराल, आपलं भाग्य कसं घडवता येईल. आपला गुरु म्हणणारा शिक्षक जर आपल्याला चांगला असेल आणि आपल्याला चांगलं ज्ञान देण्याचं कार्य करत असाल तर तुम्ही निश्चितपणानं आपलं आयुष्य चांगलं घडवण्याचा प्रयत्न करा. आज या शाळेमध्ये आमचे बाप्पू डॉक्टर असतील, भाऊ असतील, आमचे नाना असतील, दत्तूकाका असतील, गवळी साहेब आहेत, संजवाना आहेत, बदरगे आहेत, अनेक मंडळींची नाव घेतली. ही व्यासपीठावर मंडळी कामधंदा सोडून तुमच्याकरता लक्ष देण्याकरता या व्यासपीठावर आलेली. काहीतरी सेवा घडावी, आपल्या हातून काहीतरी चांगलं जनकल्याण व्हावं, कार्य व्हावं या उद्देशाने ही माणसं नेहमी आजबत असतात. आणि आज ही लोक आपल्या शाळेमधल्या जर सरांना साथ दिली तर सर शिक्षक लोक आणखी तुम्हाला जास्त भर देऊन शिक्षण देण्याचा प्रयत्न करतील आणि आपली मुलं घडवण्याचा प्रयत्न त्या शिक्षक लोकांनी निश्चित केलेला आहे. आणि आज या वैष्णवी कुलतेचा अभिमान वाटतो की तिचा आज हा गुणगौरव समारंभ या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे, बक्षीस समारंभ आयोजित केलेला आहे. आणि असा हा गुणगौरव होत असताना हे मिळणं अतिशय भाग्याची गोष्ट आहे. आणि प्रत्येकाला भेटावं हे सर्वांनी जिद्द ठेवावी अशी मी परमेश्वर चरणी इच्छा प्राप्त करतो. रामकृष्ण हरी.